कोकणात चिपळूण तालुक्यातील डैरवन हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या। पोटात गेलेली दातांची कवळी काढण्याची शस्त्रक्रिया यापूर्वी करण्यात आली आहे। त्याचबरोबर आता मोबाईलचं सिम कार्ड काढण्याची पिन चक्क एका महिलेच्या घशात गेली होती। ती पिन काढण्याची अवघड शस्त्रक्रिया डैरवन हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। विशेष म्हणजे हे ऑपरेशन टाकेरहित ऑपरेशन म्हणजेच ब्रोंकोस्कोपी करून करण्यात आलं आहे। कान नाक घसा तज्ञांनी यासाठी आपलं कौशल्य पणाला लावत श्वासनलिकेत अडकलेली सिम कार्ड काढण्याची पिन घशातून बाहेर काढली। रत्नागिरी येथील एका 23 वर्षीय महिलेने आपल्या मोबाईलचे सिम बदलताना सिम कार्ड काढण्याची पिन तोंडात ठेवली, तेव्हा ती पिन चुकून त्या महिलेने गिळली। त्यावेळेस तिला श्वास घ्यायला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता, म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली। दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉक्टर रवींद्र गोंधळेकर यांना दाखवले, तेव्हा त्यांनी अन्ननलिकेची स्कोपी केली, पण त्यांना ती पिन दिसली नाही। नंतर त्यांनी छातीचा एक्सरे आणि सिटी स्कॅन केलं, त्यामध्ये त्यांना ती उजव्या बाजूच्या श्वासनलिकेत दिसली। डॉक्टर गोंधळेकर यांनी लगेच पेशंटला वालावलकर हॉस्पिटलला जाण्यास सांगितलं। वालावलकर हॉस्पिटलमध्ये येताच पेशंटला रुग्णालयाचे ENT सर्जन डॉक्टर राजीव कोनी यांनी तातडीक सेवा विभागात तपासले आणि नातेवाईकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून पिन श्वासनलिकेतून काढण्यास सल्ला दिला। नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांना विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली। डॉक्टर राजीव कोनी यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पूर्वतपासण्या आणि ऑपरेशनची तयारी करून लगेचच घेतली। रात्री सुमारे 10 वाजता पेशंटला ऑपरेशनला घेण्यात आलं आणि डॉक्टर राजीव कोनी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोंकोस्कोपी करून उजव्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेतील पिन बाहेर काढली। अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं आहे। ब्रोंकोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड याचं कारणासाठी आहे। यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो, तसेच भूल देणे खूप कठीण असते। या शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे अत्यंत अवघड असे काम डॉक्टर लीना ठाकूर, डॉक्टर गौरव बाविस्कर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे पार पडले। रुग्णांचा वालावलकर हॉस्पिटलच्या डॉक्टर राजू, डॉक्टर प्रतीक आणि डॉक्टर सिजा या कान नाक घसा तज्ज्ञांवर वाढलेला विश्वास हीच त्यांच्या यशस्वीतेची पोचपावती आहे।